नमस्कार ज्येष्ठ नागरिकांनो आणि भगिनींनो, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेबाबत 13 ऑगस्ट 2026 रोजी काही महत्त्वाचे अपडेट्स समोर आलेले आहेत, ते आपण बघून घेणार आहोत. ओके, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता श्रावणबाळ सेवा योजनेचा आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि नवीन अर्ज केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या 2 मुद्दे विशेष महत्त्वाचे आहेत. एकीकडे काही ठिकाणी लाभार्थ्यांचे प्रस्ताव जे आहेत ते अद्याप प्रलंबित असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. ओके, तर दुसरीकडे योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक पेन्शनच्या रकमेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे जे वय आहे ते 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नक्की काय होते याबाबतही अनेकांना प्रश्न असतो. ओके, तर आज मग आपण संपूर्ण जी माहिती आहे ती एक एक करून अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता पहिला जो आपला पॉईंट आहे तो म्हणजेच की श्रावणबाळ सेवा योजनेचे प्रस्ताव जे आहे ते अद्याप प्रलंबित आहेत. ओके, सर्वात आधी प्रलंबित प्रस्तावाबाबतची एक महत्त्वाची बातमी आहे ती बघून घेऊया आपण. आता झालं आहे काय की नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात श्रावणबाळ सेवा योजनेसह इतर विविध कल्याणकारी योजनांचे 1000हून अधिक प्रस्ताव अद्याप अजूनही प्रलंबित असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. म्हणजेच की आता अनेक नागरिकांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज तर केलेले आहेत, मात्र या अर्जांवर अद्याप अंतिम प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पात्र असूनही काही लाभार्थ्यांना योजनेचा जो लाभ आहे तो मिळण्यासाठी खूप प्रमाणात प्रतीक्षा करावी लागत आहे. ओके, आता जर कुठल्या लाभार्थ्याला काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल तर या व्हिडिओला आधी लाईक करा तुम्ही. मंडळींनो, त्यानंतर माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुमचं जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके, आता दुसरा पॉईंट म्हणजे की प्रलंबित प्रस्तावांची तात्काळ छाननी करण्याची आता मागणीसुद्धा आलेली आहे. आता या प्रलंबित प्रस्तावांच्या मुद्द्यावरून आता स्थानिक पातळीवर आवाजसुद्धा उठवण्यात आलेला आहे. प्रलंबित असलेल्या सर्व प्रस्तावांची तात्काळ छाननी करण्यात यावी आणि जे अर्जदार पात्र आहेत त्यांना नियमानुसार योजनेचा जो लाभ आहे तो सुद्धा देण्यात यावा अशी मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्येही आपल्या अर्जाचे नक्की आता पुढे काय झाले, आपला प्रस्ताव मंजूर झाला आहे का आणि लाभ नक्की कधी मिळणार याबाबत उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. ओके, तसेच आता नंतरचा पॉईंट म्हणजेच की आता मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारासुद्धा दिलेला आहे. आता या प्रकरणामध्ये आता आंदोलनाचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. प्रलंबित प्रस्तावांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ देण्याची मागणी जर मान्य नाही झाली तर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यातील या प्रलंबित प्रस्तावांच्या प्रश्नावर प्रशासन आता नक्की काय निर्णय घेते याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच आता श्रावणबाळ सेवा योजनेत दरमहा नक्की किती पेन्शन मिळते याबाबत जर सांगायचं झालं तर आता श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा किती पेन्शन मिळते तर उपलब्ध माहितीनुसार या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये म्हणजेच की 1500 रुपये पेन्शन ही दिली जाते. आणि ही जी रक्कम आहे ती पात्र लाभार्थ्यांसाठी नियमित आर्थिक मदतीच्या स्वरूपात ही महत्त्वाची ठरते. विशेषतः ही जी रक्कम आहे ती आर्थिकदृष्ट्या गरजू आणि आधाराची आवश्यकता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी या पेन्शनमुळे दैनंदिन खर्चासाठी काही प्रमाणात त्यांना मदत मिळते. ओके, 1500 रुपये काही मोठी रक्कम नाही आहे, तरीसुद्धा आता ज्यांना गरजच आहे अशा आर्थिकदृष्ट्या गरजू आणि आधाराची आवश्यकता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ही रक्कम खूप जास्त मोठ्या प्रमाणातच आहे, त्यांना ती दिसून येते. त्यांचा जो खर्च आहे दैनंदिन तो सुद्धा या रकमेमधून भागवला जातो खूप मोठ्या प्रमाणावर. तसेच आता पेन्शनवाढीबाबत एक महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजेच की आता वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाशी संबंधित योजनांमध्ये 2026मध्ये पेन्शनची जी रक्कम आहे ती 1500 रुपयांपर्यंत असल्याची माहिती जी आहे ती उपलब्ध आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा झाली आहे का हे वेळोवेळी तपासणेसुद्धा महत्त्वाचे आहे. जर पेन्शन जमा झाली नसेल तर आपल्या अर्जाची स्थिती, लाभार्थी नोंदणी आणि संबंधित कागदपत्रांची माहिती जी आहे ती तुम्ही तपासून घेणे आवश्यक आहे. ओके, तसेच आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता जर आपण महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तो म्हणजेच की आता अनेक नागरिकांना आता असाही प्रश्न पडतो की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वय जे आहे ते 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढे काय होते. तर उपलब्ध माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे वय 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे श्रावणबाळ सेवा योजनेत स्थानांतरण केले जाते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मंडळींनो, सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगतोय. जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वय 65 वर्षे जे आहे ते पूर्ण म्हणजे सगळे संपले 65 वर्ष वय
पुढे चालले 66 वर्ष 67 वर्ष झाल्यानंतर नक्की पुढे काय होते, तर उपलब्ध माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे वय 65 वर्षे कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर त्यांचे श्रावणबाळ सेवा योजनेत स्थानांतरण केले जाते. म्हणजेच की त्यांचा लाभ थांबवला जात नाही, फक्त स्थलांतरित केले जाते दुसऱ्या योजनेमध्ये त्यांना. ओके, म्हणजेच 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र लाभार्थ्याला वृद्धापकाळाशी संबंधित श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत लाभ मिळण्याची प्रक्रिया लगेचच लागू होते. ओके, त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्या लाभाची स्थिती आणि नोंदणीची माहिती संबंधित कार्यालयाकडून तपासून घेणे महत्त्वाचे आहे. आणि मी पण तुम्हाला हेच सांगेल की वेळोवेळी तुमची माहिती तुम्ही तपासून घेत जा. ओके, तुमच्यासाठी फायदेच ठरेल. आता जर तुम्ही श्रावणबाळ सेवा योजनेसाठी नवीन अर्ज केला असेल आणि अद्याप तुम्हाला लाभ मिळालेला नसेल, तर सर्वात आधी तुमचा प्रस्ताव कोणत्या टप्प्यावर आहे हे तपासणे तुम्ही महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या अर्जामध्ये कोणतीही कागदपत्रांची कमतरता आहे का, तुमची पात्रता तपासणी नक्की पूर्ण झालेली आहे का, तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे का, ओके आले आहे का, आणि तुमचा प्रस्ताव नक्की मंजुरीसाठी प्रलंबित आहे का, या सर्व बाबी संबंधित कार्यालयाकडून तुम्ही तपासून घेता येतात तुम्हाला. ओके, आणि आजच्या श्रावणबाळ सेवा योजनेच्या सर्व अपडेट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके, तर ज्येष्ठ नागरिकांनो, ओके 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणबाळ सेवा योजनेबाबत सध्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या ओके मी तुम्हाला एक एक करून सांगितलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात श्रावणबाळ सेवा योजनेसह इतर कल्याणकारी योजनांचे 1000हून अधिक प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे, जसं की मी तुम्हाला वर अपडेट सांगितली. आणि या प्रस्तावांची तातडीने आता छाननी होणार. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याची मागणीसुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच मागणी जर मान्य नाही झाली तर बेमुदत आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. तर दुसरीकडे झालं आहे काय, तर योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपये पेन्शन ही चालूच आहे. ओके, ती मिळत असल्याची माहितीसुद्धा आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे जे वय आहे ते 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर श्रावणबाळ सेवा योजनेत त्यांचे स्थानांतरण होते, अशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर अर्जाची स्थिती, पात्रता आणि पेन्शन जमा होत आहे का याची माहिती तुम्ही नियमितपणे तपासत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि मंडळींनो, तुमचा श्रावणबाळ योजनेचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे का, किंवा अजूनही प्रलंबित आहे, किंवा काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला लिहा तुमची कमेंट आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. आणि कमेंट करण्याआधी माझ्या या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि मग कमेंट करू शकता तुम्ही. ओके, धन्यवाद.